नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 36 घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे मेथी पराठा. मस्त डिलिशियस असा मेथी पराठा बनवणं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आपण परातीमध्ये. त्याच्यामध्ये मस्त फ्रेश अशी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. मस्त साफ करून घ्यायची, त्याच्यानंतर धुवून वगैरे थोडीशी सुकवायची तिला आणि त्याच्यानंतर मस्त बारीक चिरून घेतलेली आहे मेथी. आणि मेथीचं प्रमाणही थोडंसं जास्तच टाकलेलं आहे, कारण का मेथी पराठा आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट यायलाच पाहिजे. आणि मुलांच्या पोटातही अशा पद्धतीने नक्कीच मेथी जाते. भाजी वगैरे खायला गेले तर असं खाणार नाही ते आवडीने एवढ्या. त्यासाठी त्याच्यानंतर याच्यात टाकलेलं आहे तीळ. थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे तीळ टाकलात ना तर त्याचा फ्लेवर एक खूप छान येतो आणि प्लस आपल्या शरीरासाठीही खूप छान असतं, ऊर्जादायक असतं. त्याच्यासाठी आपण तीळ टाकलेला आहे. त्याच्यानंतर ओवा हातावर घ्यायचा आहे चमच्याभर, नंतर तो छान चुरून टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपले बेसिक जे मसाले आहेत ते टाकते. त्यामध्ये हळद टाकलेली आहे, घरगुती लाल तिखट जे असतो तो टाकलेला आहे. तुम्ही ते हिरवी मिरची वगैरे त्याची पेस्ट करून टाकलात तरीही चालेल, पण मी इथे लाल तिखटावर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर धना पावडर, थोडीशी जिरा पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. थोडंसं छोटे 1-2 चमचे आपण जिरे टाकायचं आहे. जिरा कच्चाच टाकलेला आहे आणि जिऱ्याची पूड ही भाजलेली टाकलेली आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट वापरते आहे, डायरेक्टवाली जी असते ती. तर तुम्ही जसं जर तुम्हाला बोलली ना मिरची वगैरे टाकायचं असेल, तुम्हाला मिरचीवर जर बनवायचं असेल तर मिरची, आलं लसूण ह्याचं मस्त अशी सुकी पेस्ट बनवलात ना, ती वापरलात तरीही चालेल. खूप छान फ्लेवर येतो त्याचंही. आता हे सगळे जे आपण मिश्रण टाकलेलं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे पहिले पिठामध्ये. फक्त गव्हाच्या पिठामध्ये घेतलेलं आहे. मस्त सॉफ्ट होतात. फक्त कणकेचं पीठ असलं ना की खूप छान सॉफ्ट होतात. मस्त दुसऱ्या दिवशीपर्यंत वगैरे व्यवस्थित जसे आहेत ना तसेच राहतात. आता इथे छान मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपण त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. कणिक व्यवस्थित आपली मळून घ्यायची आहे मेथी पराठ्याची आणि खूप छान लागतो, डिलिशियस लागतो मेथी पराठा. आणि आता थंडीच्या सीझनमध्ये ह्या हिरव्या भाज्या तर खूप प्रमाणात येतात, त्याच्यामुळे त्याचा आपण उपभोग घेतलाच पाहिजे, खाल्ल्याच गेल्या पाहिजे आपणही आणि लहान मुलांनासुद्धा. ज्या प्रत्येक सीझन वाईज भाज्या येतात त्यानुसारच त्या खाल्ल्या जातात. त्याच्यानंतर त्या जरी भेटल्या तरी तेवढ्या प्रमाणात भेटत नाही जशा आत्ता भेटतात, त्यामुळे त्याचा आपण प्रत्येकानेच तसा मस्त असं उपभोग घेतला पाहिजे. आता हे छान मस्त असं मळून घेतलेलं आहे कणिक, तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि त्याचे आता गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यातला आता एक गोळा घ्यायचा आहे सुक्या पिठामध्ये, म्हणजे सुक्या कणकेच्या पिठामध्ये, जे आपलं गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये घोळवायचं आहे. आणि आता इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा छोटा मोठा तुम्हाला कसा पाहिजे, जाडा कोणाला आवडतो, कोणाला पातळ आवडतो, तशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपण पराठे लाटायचे. कोणत्या शेपमध्ये पाहिजे असेल तर मी इथे नॉर्मली आपलं जसं चपाती लाटतो तशीच आपली पातळ थोडीशी लाटणार आहे, प्लस आपलं गोल शेप आपला जो असतो नॉर्मली ना तसंच लाटून घेणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं अजून वरतून मी तीळ टाकते, की एक ते दिसायला खूप छान लागतात आणि खायलाही त्याचं ते भाजल्यानंतर त्याचा क्रंचीनेस जो येतो ना तो खूप टेस्टी लागतो. त्यासाठी वरतून मी तीळ भुरभुरले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं आपण लाटण्याने लाटायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित चिपकले जातील, कुठेही निघणार नाहीत. त्यासाठी एका साईडला मस्त असं तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर आपण पहिले आता तेल लावून घेऊया, जेणेकरून चिकटलं नाही पाहिजे कुठेच, मग नंतर त्याचे तुकडे वगैरे पडतील. त्यासाठी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे, म्हणजे फक्त मध्येच राहता कामा नये, तर प्रॉपर सगळीकडे तेल लागलं गेलं पाहिजे. त्यासाठी थोडंसं पसरवून घेते. त्याच्यानंतर आपण जे पराठा मेथीचा लाटलेला आहे ना तो शेकायला टाकायचा आहे त्याच्यावर. मस्त असा इथे आपण पराठा उचलून मस्त ठेवायचा आहे याच्यावर आणि छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, कुठेही कच्चट राहता कामा नये, कारण का आपण मेथी इथे कच्चीच वापरलेली आहे आणि कच्चीच वापरली जाते. छान मस्त चॉप करून घेतलेली आहे आणि थोडं दोन्ही साईडने मस्त असं शेकवायचं आहे. आणि मी आता इथे कपड्याच्या साहाय्याने प्रेस करत करत प्रॉपर शेकवून घेते आहे. छान जास्त करपवायचा नाही आहे म्हणायचं ते, कारण का मेथी पण एक तर कडू असेल, त्याच्यानंतर करपल्यानंतर त्याचा अजून कडवटपणा वाढेल. त्याच्यामुळे जास्त करपवायचं वगैरे नाही आहे, कारण का काही काही पराठे जे असतात ना छान क्रिस्पी, ते थोडेसे करपलेले असतात ना ते खूप छान लागतात. पण मेथीचा पराठा जास्त करायचं नाही, कारण का आधीच मेथी कडू असते त्यासाठी. आणि बघा इथे दोन्ही साईडने मस्त पूर्ण तेल लावलेलं आहे आणि छान शेकवून घेतलेलं आहे.
अशाच पद्धतीने लो टू मीडियम फ्लेमवर आपण मस्त असे पराठे शेकवून घ्यायचे आहेत. मी ते सगळे पराठे आता शेकवून घेते आहे. आता थंड झाल्यावर आपण टिफिनमध्ये पॅक करायला घेऊया. हा आपला पराठा मस्त फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर टिफिनमध्ये पॅक करायचा आहे. आता मी तर असंच देते आणि नंतर पाहिजे तर तुम्ही चटणी वगैरे देईनच, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर, किंवा असाचही एन्जॉय करता येतो, किंवा चटणी द्या, सॉस द्या, जे मुलांना आपल्या आवडीत असेल ना त्या हिशोबाने आपण देऊ शकतो. मस्त असा टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 36 इथे कंप्लीट झालेला आहे. मेथी पराठेचा कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.